श्री महादेवाय नमः. ओम श्री महादेवाय नमः. ओम श्री महादेवाय नमः. ओम श्री महादेवाय नमः. कोणत्या अनुशंकेने त्रिनेत्रीधारी भोलेनाथाचे स्मरण करतात? शारदे, परमेश्वराची किमया न्यारीच आहे. कारण त्या विश्व पाहण्यासाठी आपल्याला दिव्य डोळे दिले, परंतु त्या परमेश्वराला पाहण्यासाठी मात्र डोळे बंद करून अनंत भावेने स्मरण करावे लागते. होय स्वामी, हे सत्य आहे. तितकेच माझे भाग्यही थोर आहे. या सुखमय संसारामध्ये मला 2 वीर पुत्र लाभले. आज त्यांची सर्वत्र गणना होत आहे. देवांतक आणि नरांतक याची अशीच प्रगती व्हावी ही आम्हा माझ्या पित्यांची इच्छा आहे. प्रिय, अगदी सत्य ते बोलली. शुभ कल्याण. शारदा, पहिल्याचा कोण आहेत आपल्या आश्रमात? साक्षात ब्रह्मपुत्र नारद मुनीचे आगमन झाले. आपले स्वागत असो. नारद मुनी, कसं काय आगमन केलं आमच्या आश्रमात? नारायण नारायण. ब्राह्मणगाव केतू, देवी शारदा, तुम्हा पुत्रांची देवांतक नरांतकात सर्वत्र वाटचाल असून विजयशी भव ही शुभार्थ आपणास कथन करावी यातून शंकेने आलो. नारायण नारायण. हे सारे काही आपल्या कृपा आशीर्वादाने झाले. ज्यावेळी मला पुत्र रत्नाचा लाभ झाला त्यावेळी तुमची सदिच्छा भेट झाली. तेव्हा देवांत आणि नरांतकाने पंचाक्षरी मंत्राचा जप केला. नारदी, शंभू महादेवांच्या वरदानाने सर्व काही कुशल आहे.
सांग मला सांग कोणी मारलं तुला सांग बंधू सांग बंधू सांग सांग मला कोणी मारलं तुला सांग त्या गणेश रूपी महोत्कटाने केला बंधू सांग कोण आहे तो नराधम त्या नराधमाला मी जिवंत सोडणार नाही बंधू तुला पत्र घ्यायचाय हो बंधू हो मी नक्की घेशील ना? हो हो बंधू सांग मला ते मला वचन दे बंधू 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 ऐक नाही बंधू नाही माते पिताश्री माझ्या बंधू नरंतकास मारणारा तो नरंतक माहिती कोण त्या नरंतकाला नष्ट केल्याशिवाय हा देवांचा स्वस्त बसणार नाही नारायण नारायण देवांतका दशमसाठी तू सावध हो कारण नरांतकास मारणारी दिव्य शक्ती म्हणजे श्री गणेश महोत्सव काय सांगताय मुनिवर्य गणेश रूपी मोतकट अरे मोतकटा तू कपटी काय असताना रे माझ्या बंधू नरांतकाचे प्राण घेतलाय तुला आता माझ्यापासून कोणीच वाचू शकणार नाही परंतु मुनिवर्य तो मोतकट मला कोठे सापडेल नारायण नारायण देवांतका कश्यपाची पुत्र महोत्कट हा काशी क्षेत्र राजन काशी रक्षणार्थ काशी नगरी विराजमान आहे असं पुत्र ही काय तर- ती दिव्य शक्ती कोणी असू दे तू शंभू महादेवांच्या वरदानाने बलशाली आहे सोडू नकोस त्या मोतकटास हो पिताश्री जा देवांतका आणि त्या मोहकटाचा अंत कर माते पिताश्री बंधू नरांतकाच्या शिराला साक्ष देऊन शपथ घेतो की जोपर्यंत हा देवांतक त्या मोहकटाला ठार करत नाही तोपर्यंत बंधू नरांतकाचं उत्तर कार्य मी करणार नाही हे मोहकटा तुझं अंत आणि चितच हीच या देवांतकाची सुरकुती नारायण नारायण ब्राह्मण रौद्रकेतू देवी शारदा शांत व्हा या दुःखाच्या क्षणातून स्वतःला सावरा चला आता मलाही निघायला हवं नारायण नारायण
नारायण नारायण काशी क्षेत्राचे अधिपती राजन काशी या नारायणाला सादर प्रणाम. शुभ कल्याण मुनिवर्य आमच्या काशी क्षेत्रात आपलं स्वागत आहे. परंतु आज अचानक कसं काय येणे करत आमच्या काशी नगरी? नारायण नारायण हे राजन काशी येणारे क्षण म्हणजे असुरदाचे देहांना काही सूचना आणि त्याचे असुर षडयंत्र तेव्हा आपण सावध राहावे. नारायण नारायण मुनिवर्य जेव्हा वादळ येतं तेव्हा आपण आपले पाय घट्ट मातीत रोवून उभे राहायचे असते. कारण वादळ जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने ते निघूनही जाते. मुनिवर्य ज्याप्रमाणे त्या दैत्य नरांतकाचा अंत त्या गणेश रूपी महोत्कटाने केला त्याचप्रमाणे त्या दैत्य देवांतकाचा समाचार देखील तो गणेश रूपी महोत्कट घेईलच. तेव्हा आपण निश्चिंत राहा आणि हो तुमची ही विश्वभ्रमंती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण कशी आहे राजन येतो मी. अवश्य मुनिवर्य यावे आपण. अंतन कोपाहू जीव व्याकुळ झाला. अंतन कोपाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ
काशी क्षेत्र काशी राजा अरे काशी राजा या काशी क्षेत्राचं स्वर्गसुख उपभोगतोस काय अरे काशी राजा तुला बंदिवान करून तुझा रखवाला या मौतकटाला मृत्यूदंड देणार मृत्यूदंड अरे काशी राजा या सम्राट देवांतकाच्या भयाने सारे देव पराजित होऊन लपून बसले आणि आज तू स्वतः माझ्या समोर आहेस आता तुझाही पराभव करू तुलाही बंदिवान करतो सेनापती कलांतक प्रकट या सेवकाचा प्रणाम. आयुष्यमान भव राज काय अन्याय आपली. सेनापती कलांतक बंदिस्त कर या काशी राजाला याच्या रक्षणासाठी तो मोठकट येथे येईलच बंद का या काशी राजाला बंदी बनवणारा अजून जन्माला आलेला नाही. असं काशी राजा त्या मोठकटाचा मला थांब पत्ता सांग तुला मी फटाक देतो बंद का निघून जा. माघार घे माघार. अन्यथा तुझ्या अवस्था देखील तुझा तो बंधू नरांतक त्याच्या प्रमाणे होईल त्याच्या प्रमाणे. असं म्हणजे काशी राजा या मोठकटाची तुझा शेवट करतो म्हणजे माझ्या दुसरा मृत्यू हवा येतात. ठीक आहे तुला तुझ्या शक्तीचा एवढाच गर्व झाला असेल तर स्वीकार ठीक आहे. पराक्रम पाहतोस काय हो गेला संग्राम. सेनापती कलांतक आक्रमण
निशस्त्र होऊन रणांगण सोडून पळून गेला. एकदा अशी क्षेत्र काबीज केले. या काशी क्षेत्राचा राजा झाला राजा. होय दैत्यराज. काय करावे काही सुचत नाही. त्या देवंताच्या शक्तीसमोर मला पराभव स्वीकारावा लागला. परंतु तो माझा पाठलाग करीतच असणार. कसे कसे करणार माझ्या जीवाचे रक्षण? कोण करणार माझ्या जीवाचे रक्षण? हो हो त्या गणेशाचीच आराधना करतो. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. ओम गणेशा वक्रतुंड गणराया, हे गणेश रूपी मोठकटा, तुला माझा द्वार प्रणाम. हे विघ्नात्या गणराया, तू सदैव माझ्या रक्षणार्थ प्रगट झालास. आज पुन्हा मला या संकटातून मुक्त कर, ही तुझं प्रार्थना. हे राजा, मी दिलेल्या वचनार्थ तुला नक्कीच संकट मुक्त करेन. तेव्हा तू निर्धास्त राहा. अरे काशी राजा, आज का तुझा मत कट. अरे मत कटा, तू समोर आलेल्या संकटाचं निवारण न करता या काशी राजाला व्यर्थ श्वसन देऊ नकोस. अरे तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे. हे देवांत का तुला तर तुझ्या शक्तीचा गर्व झाला. अरे अरे तुम्हाला दैत्याला भय गर्व झाला. यासाठी यादीची कश्यप पुत्राची जन्म देऊन या मोठ्यावर जन्म घेतला आहे. हे तुम्ही सर्व. अरे मौत कटा, तुम्ही सारे देव कपटी आत कपटी आणि आजपर्यंत कपट करूनच आम्हा दैत्यांवरती विजय मिळवला. आणि म्हणूनच तुम्हा सर्व देवांचा पराभव करून मला या विश्वाचा स्वामी होता. स्वामी हे स्वप्न तुझं केव्हाही पूर्ण होणार नाही. दैत्यराज, हा नादान बालक चेतावणी देतोय. हे मोदकटा, ज्या देवांतक नरांतकाच्या भयाने देवराज इंद्र हिमपर्वताच्या तळी जाऊन लपून बसला. ब्रह्मपिता गगनामध्ये लपून बसला. कपटी काळस्थानी विष्णू क्षीरसागरी पळून गेला. पण तो त्रैलोक्यनाथ महादेव कैलास पर्वत सोडून मंदार पर्वतावर प्रस्थान केले. पण तुला मात्र मृत्यूदंड देणार. मृत्यूदंड. एवढंच असेल तर मग वाट कशाची पाहत आहे? रामाच्याशी बोला. असं ज्या बंधू नरांतकाचे प्राण तू घेतलेस, त्याच बंधू नरांतकाचे उत्तर कार्य तुझा प्राण घेऊनच केलाय. असं? मग पाहूया कोण कोणाचे प्राण घेत होते. ठीक आहे, स्वीकारानंतर
देवांतका असा चिंते नाही तुझ्या प्रतिशोधात त्या मोठकड्याचा काय झालं केलास का अंत त्या मोठकड्याचा? प्रणाम पिताश्री. पिताश्री, त्या काशी राजाच्या रक्षणासाठी आलेला तो मोदकट, त्या मोदकटाचा सामना करण्यास मी असमर्थ झालो. पिताश्री, मला क्षमा करा. परंतु त्या मोदकटचा अंत केल्याशिवाय हा देवांतर स्वस्त बसणार नाही. पुत्र देवांतका तुझी इच्छाशक्ती प्रबल देव शंभू महादेवाच्या दिव्य मंत्राचे स्मरण कर आणि या अग्निकुंडात तुझ्या शिराची आहुती दे. नक्कीच तुझी इच्छाशक्ती प्रबल होईल. दैत्यराज, या मागे तुमच्या पित्याशीचा काहीतरी उद्देश असावा. पिताश्री, मी माझी सूर प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आणि त्या मोदकटचा अंत करण्यासाठी काही केलं. या शस्त्राने माझ्याशी धडा वेगळे करा आणि या प्रज्वलित अग्निकुंडामध्ये समर्पित करा. मी शंभू महादेवाच्या ओम नमः शिवाय या दिव्य मंत्राने माझ्या प्राणाची आहुती देईल. पिताश्री, मला आज्ञा द्या. ठीक आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. असा विडंबना करू नको. हे देवांतका, प्रणाम महादेव. मरणाच्या वेळेला देखील तू माझे स्मरण करीत आहे. तुझ्या या शिराचे बलिदान कधी व्यर्थ जाणार नाही. अजून तू शक्तिशाली आहे. माझ्या वंदनेने तुला दिवसा किंवा रात्री कदापि मरण येणार नाही. तुझी इच्छाशक्ती प्रबळ होईल. तथास्तु. शिवशंभो, शिवशंभो, शिवशंभो. बस झाली माझी इच्छापूर्ती. पिताश्री, बंधू नरांतकास मारणाऱ्याला मी आता जिवंत सोडणार नाही. पुत्र देवांतका हे घे शस्त्र. सेनापती नंतर चला सज्ज व्हा. आता मायावी खेळ खेळायचा. मायावी खेळ. सेनापती नंतर स्वतः घोडेस्वार होऊन त्या मोदकटाचा अंत करण्यासाठी येत आहे. चला सज्ज व्हा. चला तर. माता पिताश्री कश्यपासोबत आहे तेव्हा सावध हो. दैत्य देवांतकाचे मरण विषारी आहे तेव्हा त्यांचा संहार करून या ब्रह्मांडाचे संकट नाहीसे कर. तेव्हा त्यांचा संहार करून या ब्रह्मांडाचे संकट नाहीसे कर. हे मोदकटा, या आकाशवाणीने आमचे काही होणार नाही आहे. पाहतोस काय संभाळ माझा प्राण. होय तास तयार. आणि
दैत्य कुलाचा नाश करून पाहणारा मोत्कटा तुझा अंत हा निश्चितच. शंभू महादेवाच्या वरानं हा सम्राट देवांतर तुझ्याशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. हे निवांत कुणी तुझ्या भयभीतीचं उत्तर काय झालेलं नाही. प्रथम निरांतकाचे उत्तर कार्य करून घे. काय कर विश्रामाच्या पित्यांना एकाच वेळी दोन पुत्राचे उत्तर कार्य करावे लागते. अरे मोत्कटा, एवढा तुला तुझ्या शक्तीचा गर्व झाला तर अरे शंभू महादेवाच्या वार्ता झालं. हा सम्राट देवांतर तुझ्याशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. नकातोस काय
अशा तऱ्हेने रसिक हो